2017 साली उत्तर प्रदेशातील उन्नाव प्रकरणातील दोषी असलेला निलंबित भाजप नेता आणि तत्कालीन आमदार कुलदीप सेंगर याच्या जन्मठेपेच्या शिक्षेला न्यायालयानं स्थगिती दिली आहे। या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यासाठी पीडिता आणि तिच्या आईनं दिल्लीत आंदोलन केलं। यावेळी पोलिसांनी दोघींना हुसकावून लावलं। या दोन्ही घटनांचा संदर्भ देत राहुल गांधी यांनी तीव्र संताप व्यक्त करत आपण समाज म्हणून मेलो आहोत, संवेदनाहीन झालो आहोत अशी बोचरी टीका केली आहे। त्यांनी केंद्र सरकार आणि व्यवस्थेवरही जोरदार टीका केली। दोषी कुलदीप सेंगर याला जामीन मिळणं लाजिरवाणं असल्याचं ते म्हणाले। आपण केवळ मृत अर्थव्यवस्थाच नाही तर मृत समाज बनत चाललो आहोत असं राहुल गांधी यांनी म्हटलंय। दोषी सेंगर याच्या शिक्षेला स्थगिती दिल्याच्या निर्णयानंतर पीडितेनेही आत्महत्या करावीशी वाटते अशी उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे। दरम्यान या सगळ्या प्रकरणात संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे। हे प्रकरण 2017 सालचं असून अल्पवयीन मुलीला नोकरीचं आमिष दाखवून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता। यात तेव्हाचा भाजप नेता आणि आमदार कुलदीप सेंगर याचं नाव आलं होतं। हे प्रकरण दडपण्यासाठी आणि पीडिता आणि तिच्या कुटुंबियावर दबाव आणण्यासाठी सेंगरने जंग फचाडलं होतं। व्यवस्थेने देखील त्याला साथ दिल्याचं बोललं गेलं, कारण या प्रकरणात तिच्या वडिलांनाच आरोपी ठरवत पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। पोलिसांनी त्यांना केलेल्या मारहाणीत त्यांचा कोठडीत मृत्यू झाला। एवढंच नाही तर पीडिता आणि तिच्या न्यायालयीन लढ्यात देखील अडथळा आणण्याचा पूर्ण प्रयत्न केला गेला। कोर्टात जात असताना पीडितेच्या गाडीला एका ट्रकनं 10 पेक्षा जास्त वेळा धडक दिली होती। यात तिच्या 2 नातेवाईकांचा देखील मृत्यू झाला होता। यात पीडितेच्या वकिलाचाही खून करण्यात आला होता। एवढी दडपशाही केलेली असतानाही पीडिता आणि तिच्या कुटुंबियांनी निडरपणे लढा चालू ठेवला आणि आरोपीला शिक्षेपर्यंत पोहोचवलं। ज्या आरोपीने एवढ्या भयानक आणि अमानवी पद्धतीनं प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला, तसंच पीडिता आणि तिच्या कुटुंबियांना त्रास देण्याचा प्रयत्न केला, अशा दोषी ठरलेल्या व्यक्तीच्या शिक्षेला स्थगिती दिल्यानं राहुल गांधी यांच्यासह देशभरातून तीव्र संताप व्यक्त केला जातोय। यामुळेच आपण एक मृत समाज बनत चाललो आहोत असं राहुल गांधी यांनी म्हटलंय।